हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये। तुम्ही आज कारल्याची भाजी तुम्हाला करून दाखवणार आहे। अतिशय चविष्ट बनतात आणि कुरकुरीत देखील होतात। आवाज ऐकून बघा तुम्ही। चला तर मग करूया सुरुवात। कारले हे आरोग्यासाठी पौष्टिक असते। मी यासाठी पावशेर कारले घेतले आहेत। ती स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे आपल्याला। या प्रकारे पाण्यातून काढून आपण त्याचे काप करून घेणार आहोत। काप करण्यासाठी मागचा आणि पुढचा भाग थोडा थोडा काप कटिंग करायचा आहे आपल्याला। आपण बटाटे फ्राईज करण्यासाठी कसे करतो त्या प्रकारेच काप करायचे आहेत आपल्याला, लांबट आकाराचे। आणि इथे मी बियांचा वापर करणार नाही, बिया मी सगळ्या काढून टाकणार आहे। या प्रकारे चमच्याच्या सहाय्याने आपण सगळ्या बिया काढून घेऊया। अगदी झटपट बनतात हे फ्राईज, चवीला अप्रतिम लागतात आणि कारले हे आरोग्यासाठी खूप छान असते, त्यामुळे खाल्लेच पाहिजे। पण कारले कडू असल्याने मुलं देखील खायचा कंटाळा करतात, मोठे देखील खायचा कंटाळा करतात। अशा वेळेस आपण काहीतरी रेसिपी करून मुलांना खाऊ घातली पाहिजे, जेणेकरून मुलं आवडीने खातील। म्हणून ही रेसिपी मी आज तुमच्यासाठी आणली आहे। बघा तुम्हाला कशी वाटते। कारल्यांचा मधला भाग काढून घेतला आहे आपण। आता तो उभे काप करून घेऊया कारल्याचे छान। या प्रकारे अगदी झटपट बनतं, काही मॅरिनेशन वगैरे काही करायचं नाही की पहिले कारलं शिजून घ्यायचं असं देखील नाही। एन टायमाला आपण कापायचं आहे। सगळी कारली आपण छान उभी कापून घेऊया। असे कारल्याचे काप केल्याने छान कुरकुरीत होतात। तर प्रत्येक कारल्याचा भाग मधला भाग काढून घ्यायचा आहे आपल्याला, बिया ठेवायच्या नाहीत मध्ये। मी यापूर्वी देखील कारल्याची छान भाजी शेअर केली आहे, ती जाऊन नक्की बघा तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये। खूप छान होते तशी भाजी देखील। आता मी सगळे काप करून घेतले आहे बघा उभे। आता आपण त्यामध्ये मीठ टाकायचं आहे। मीठ स्वादानुसार वापरायचं आहे आपल्याला। इथे पाणी वगैरे काही काढायचं नाही कारल्याचं, त्यामुळे मीठ जेवढं आवश्यक आहे तेवढंच टाकायचं आहे आपल्याला। काही कडू होत नाही अशी कारली। स्वादानुसार मीठ वापरल्यानंतर आपण त्यामध्ये प्रत्येक कारल्याच्या कापाला लागेल या प्रकारे चोळून घ्यायचं आहे मीठ। मिठाला पाणी सुटते थोडेसे। आता आपण कोरडे मसाले वापरूया त्यामध्ये। मी इथे कांदा लसूण चटणी वापरली। इथे तुमच्या आवडीनुसार कोरडे मसाले टाकले तरी काही हरकत नाही। अर्धा चमचा हळद पावडर वापरली, 2 चमचे लाल तिखट वापरला आहे, 1 चमचा मी पावभाजी मसाला वापरत आहे। तुम्ही किचन किंग मसाला देखील वापरू शकता। मसाले तुमच्या आवडीनुसार घ्यायचे आहे। आता त्यामध्ये मी 2 चम्मच कॉर्नफ्लॉवरचं कोरडं पीठ टाकणार आहे बघा या प्रकारे। कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर 2 चम्मच मी तांदळाचं पीठ देखील वापरलं आणि 2 चमचा मी हरभऱ्याच्या डाळीचं देखील पीठ वापरलं आहे, बेसन। यामध्ये एखादं पीठ नसेल तर स्किप करू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही। छान होतात, कुरकुरीत होतात। फक्त आपल्याला हे पीठ कोरडेच वापरायचे आहेत, लक्षात असू द्या। कारण की मिठाला ऑलरेडी पाणी सुटलं आहे कारल्याच्या कापला, त्यामुळे हे पीठ छान कुरकुरीत होण्यासाठी असं टाकायचं आहे आपल्याला। ही कारल्याची भजी मी एका हॉटेलमध्ये खाल्ली होती, मला खूप आवडली होती, त्यामुळे मी ही रेसिपी तुमच्याबरोबर आज शेअर करत आहे। अता अशी कारली झाल्यानंतर आपण एका कढईत तेल घ्यायचं आहे, तापत ठेवायचं आहे तेल। इथे लक्षात असू द्यायचं आहे आपल्याला, ही कारली आपल्याला मोठ्या गॅसवरच तळायची आहेत। हाय फ्लेमवरच कारली कुरकुरीत छान होतात। तर मी तेल तापले की चेक करते बघा, तापला आहे छान। त्यामध्ये आपण कारली सोडायची आहेत, असे कारल्याचे काप। कुरकुरीत करून घ्यायचे आहेत हे कारले आपल्याला, हाय फ्लेमवरच कुरकुरीत करायचे आहेत। खूप टेस्टी बनतात हे, लहान मुलं देखील आवडीने खातात। माझ्या मुलांना तर प्रचंड कारल्याचे काप आवडतात असे।
त्यांना ओळखू देखील येत नाही कारले आहेत की नाही. हे बिलकुल कडवट होत नाही. हाय फ्लेमवर आपल्याला कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा. तसेच मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला लवकरच 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत. आता हे कारले कुरकुरीत होत आहेत बघा. अगदी 10 ते 12 मिनिटात छान कुरकुरीत होतात आपली कारली. आता आपण काढून घेऊया. चेक करून बघायचं आहे. छान कुरकुरीत झाले त्यामुळे मी काढून घेते. ओळखू देखील येत नाही आपण कारल्याची भजी बनवली आहे असं. इतकी चविष्ट ही भजी बनते. कुठेही जास्तीचं सामान वगैरे काही वापरले नाही आहे मी. त्यामुळे मस्ट ट्राय रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि तुमची कारल्याची भजी कशी झाली मला कमेंट करून देखील सांगा. या प्रकारे तेलकट तर मुळातच होत नाही ही कारली. आता मी सेकंड बॅच देखील तळून घेत आहे बघा. जास्तीचं तेल देखील वापरलं जात नाही कोरडं पीठ वापरल्याने आपण. हे देखील काढून घेऊया आपण. तोंडी लावण्यासाठी आपण छान अशी कारली करू शकतो जेवणाबरोबर. माझी रेसिपी कशी वाटली मला लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा. चला मंडळी कुरकुरीत कारल्याची भजी खाण्यासाठी. आता आवाज ऐकला असेल तुम्ही. मी तुम्हाला तोडून देखील दाखवते बघा. बघा किती कुरकुरीत आवाज येतोय. मग करणार ना ट्राय कारल्याची भजी, कारल्याचे काप म्हणा. थँक्स फॉर वॉचिंग.